उर्फ मुन्नाभाई यांच्या कळपक विचारातून साकारण्यात आलेली ही संकल्पना आपण पाहता यशस्वी आयोजन या स्पर्धेचा दुसरा दिवस. तत्पूर्वी एक अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. फार्म स्पोर्ट्स क्लब आयोजित लोकनेते चषक 2021 भव्य दिव्य आयोजन येणाऱ्या शनिवार रविवारी आपल्याला पाहायला मिळेल 4 ते 5 सप्टेंबर. ही सूचना आम्ही नक्कीच अनाउन्समेंट आम्ही कंटिन्यू करू. तत्पूर्वी मॅच इज ऑन. पहिला चेंडू, गोलंदाज थोडासा आउटसाइड ऑफ स्टिक, विशाल शहासाठी अवे फ्रॉम द बॉडी. ही आहे मॅचची स्ट्रॅटेजी, ही आहे प्लॅनिंग आणि प्लॅनिंग नुसार तुम्ही जर का एक्झिक्युशन कराल यश तुम्हाला नक्कीच मिळेल. इथे मात्र पहिल्या चेंडूवर गोलंदाज आपला नक्कीच पहिला चेंडू रिलीज केल्यानंतर मात्र मी म्हणेन डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा अराउंड द विकेट गोलंदाज तयार असतील. धावतोय, पॉपिंग ग्रीज क्रॉस करेल. यावेळेला चेंडू लाफ्ट करायचा होता. मिस्टायमिंग स्ट्रोक, बॅटचा एज लागतोय. फॉलो थ्रू मध्ये स्वतः यष्टीरक्षक जोपर्यंत चेंडू गॅदर करताय तोपर्यंत ही धाव मिळेल फक्त आणि फक्त एक. बॅट्समन विशाल गेट्स ऑफ द मार्क विथ द 1 आणि इथे संघाची धावसंख्येला सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी जी अनाउन्समेंट आम्ही करत होतो, फार्म स्पोर्ट्स क्लब आयोजित लोकनेते चषक 2021 पावसाळी रबर बॉल स्पर्धा तुमच्यासाठी येते 4 ते 5 सप्टेंबर येत्या शनिवार आणि रविवारी. या स्पर्धेमध्ये 24 संघांना प्राधान्य मिळेल. जर का तुम्हाला नक्कीच या स्पर्धेमध्ये जर का भाग घ्यायचा असेल तर नक्कीच बोंडकोडे गावातील विनायक मस्कर, पार्थ चंदन आणि देवेंद्र तुळसकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. कारण ठिकाण आहे गणपत शेठ नाईक मैदान, बोंडकोडे गाव. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा हा चेंडू जोरखस लॉफ्ट करायचा होता. चेंडू आणि चेंडूफळीमधला संपर्क तितकंसं होत नाहीये. बॅटचा फेस लवकर बंद केल्यानंतर मात्र इथे मात्र एक चोरटी धाव आपल्याला पाहायला मिळेल. हे आहे फिटनेस. सराव जर का तुमचा चांगला असेल तर मात्र नक्कीच एकेरी धावसंख्येला तुम्हाला दुहेरी धावसंख्येमध्ये कन्वर्ट करता येईल आणि 2 धावांना तुम्हाला मात्र नक्कीच तिहेरी धावसंख्येमध्ये कन्वर्ट करता येईल. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. कृष्णा म्हात्रे आज स्कोर अपडेटर, लाईव्ह स्क्रीनिंग आपल्याला पाहायला मिळते. ती फॉर्च्यून लाईव्हची संपूर्ण टीम, टेक्निकल टीम आपल्याला त्यांच्या माध्यमातून ही क्लीन क्लिअर टेलिकास्टचं माध्यम आपल्याला पाहायला मिळते. यूट्यूबनं बरंचसं मात्र जगाला जवळ आणून ठेवलं, डिस्टन्स कव्हर केलं. ही स्पर्धा आपण घर बसल्या टॅब्स, लॅपटॉप्स आणि कम्प्युटर्सच्या माध्यमातून नक्कीच पाहू शकता. मी पुन्हा एकदा कौतुक करेन आमच्या संपूर्ण टेक्निकल टीमचं. त्यांच्या समवेत आज निलेश कोळी आमचे मित्र जोडले गेलेत. संपूर्णपणे मी म्हणेन सपोर्ट असतो त्यांच्या समवेत. आज संपूर्ण दिवसभर फरान यांची उपस्थिती. यावेळेला फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला कुठल्याही प्रकारची माफी नाहीये. स्टँड पिक अँड डिलिव्हर टुवर्ड्स द ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन 4-6. थँक्यू. गोलंदाज थोडंसं षटकानं मात्र धावसंख्या पोहोचते ती तब्बल 9 वर. टप्पा बदललाय, व्हेरिएशन रॉंग वन आपल्याला पाहायला मिळाला. उजव्या हाताचा गोलंदाज, आउटस्विंगचा हा चेंडू पहिल्यांदा फलंदाजाला चकवलं. तदनंतर मात्र पंचांकडे मात्र नक्कीच आमचं लक्ष आणि पंच आमच्याकडे इशारा करतायत की हा असेल व्हाईट बॉल. व्हाईट बॉल ना अवांतर धावसंख्येला सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 1 more added in the extras, 1 more added in the total. टोटल स्कोर शिफ्टेड टू डबल डिजिट. एक अर्थातच धावसंख्या पोहोचते ती तब्बल 11 वर. ही 11 धावसंख्या पहिलं षटक प्रगतीपद असताना पुन्हा एकदा गोलंदाज रवी जाधव RJ अराउंड द विकेट. हो पहिल्यांदाच मी म्हणेन मानस केला होता आणि त्याचा मानस अयशस्वी ठरतोय. स्लॉक स्वीपचा बादशाह म्हणून नवी मुंबईमध्ये ओळखला जातो. कारण नक्कीच यावेळेला पंचांचा पुन्हा एकदा इशारा येतोय. हा असेल पुन्हा एकदा एक्स्ट्रा लेग बायचा इशारा. धाव मिळेल पुन्हा एकदा एक. 1 more added, 1 more time in the extras आणि एकूण धावसंख्या पाहायला मिळते पहिल्या षटकाच्या अखेरीस ती तब्बल बिनगडी बाद 12 वर. धन्यवाद डीजे मास्टर. हे गाणं नक्कीच इनिंग नंतर नक्कीच आपल्याला ऐकायला मिळेल. हे आहेत आमचे डीजे साऊंड अँड सिस्टमचे मालक व्ही साऊंड सारसोले विलास जाधव आणि त्यांच्या समवेत आज बजरंगजी मेहर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. वन्स अगेन न्यू टॅलेंट.
पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टिक, पंचाचा इशारा येतोय. वाईडनं एक्स्ट्राच पोहोचतायत त्या 4 वर. संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 13 वर. 1-3 एकावर 3 बिनबाद 13 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते, जी सुरुवात खऱ्या अर्थानं मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिली होती. चौकार षटकार आपण पाहिले होते, परंतु विशाल शहाला थोडंसं का होईना जखडून आणि बांधून ठेवलंय. जखडून आणि बांधून ठेवलंय काय तो विशाल शहाच काय. इथे मात्र पहिला चौकार येतोय, संघर्षमय चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चौकारानं मग धावफलक मात्र मी म्हणेन एलिव्हेट होतोय आणि मोमेंटम मात्र आता पुन्हा एकदा शिफ्ट होताना पाहायला मिळेल ते वन्स अगेन घणसोली संघाकडे. कारण त्यांनी पहिल्यांदा फलंदाजी आल्यानंतर मात्र सुरुवात थोडीशी संथ झाली होती. इथून पुढे मात्र आक्रमण आपल्याला जरूर पाहायला मिळेल, कारण 3 षटकांचा सामना आहे. अजूनही दुसऱ्या षटकातील 5 चेंडू आणि एकंदरीत काय तर 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती तब्बल 17 वर. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक डीपमधनं स्वतः कर्णधार रवी जाधव येथील चेंडूपर्यंत पोहोचतील, ग्रिप करतील, थ्रो करतील, तोपर्यंत मात्र धाव मिळेल. ही आहे यंग जनरेशन, ही आहे मॉडर्न क्रिकेटची जादू. जेव्हा तुमचं वय कमी असतं तेव्हा तुमच्याकडे एनर्जी लेवल ही खूप चांगली असते. मनगटामध्ये खूप चांगली ताकद, पॉवर, स्ट्रेंथ असते. फोरआर्म खूप स्ट्रॉंग असतात. म्हणूनच की काय ऑन फील्डवर ॲथलेटिसिझम पाहायला मिळतं. यावेळेला मात्र फ्लाईट दिली आहे. हे व्हेरिएशन आहे. हे व्हेरिएशन आपल्याला नेहमीच स्वराज याच्याकडनं पाहायला मिळतं. एक नवीन दर्जाचा क्वालिटी बॉलिंग आणि ह्या क्वालिटी बॉलिंगला दाद देतोय तो स्वतः कॅप्टन रवी जाधव. टाळ्याच्या गजराने त्याचं स्वागत केलं, परंतु अर्जुन आहे स्ट्रायकर एंडवर. जोपर्यंत अर्जुन आहे तोपर्यंत मात्र बॅटमधनं धावा येतील जरूर. हा आहे ब्रँड ऑफ सातारा क्रिकेट आणि ह्याला म्हणतात मी म्हणेन सूझबूझचं अंडरस्टँडिंगचं क्रिकेट. जिथे फील्ड प्लेसमेंट नाही आहे निलेश कोहली, तिथे मात्र हा फटका सजवलाय. क्रीजचा वापर त्याने केला, हाईटचा वापर केला आणि हाईट फॅक्टर मगाशी देखील ह्याच प्रकारचा चेंडू होता, परंतु त्या चेंडूवर मात्र कोणत्याही प्रकारची धाव आपल्याला पाहायला मिळाली नाही. परंतु या वेळेला मात्र चांगलं जजमेंट आला हा चौकार. चौकाराच्या साह्याने एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 22 वर. 22 फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने फटका सजवला डीपमध्ये. पुन्हा एकदा रवी जाधव एक्स्ट्रा कव्हर्समधनं जोपर्यंत चेंडूवर पोहोचतील तोपर्यंत ही धाव मिळेल. फक्त एक वन मोर टाइम धावसंख्या पोहोचते ती 23 वर. 23 ही धावसंख्या आत्तापर्यंत जर का बघितलं गेलं तर एक सेफ टोटल आपल्याला पाहायला मिळते, परंतु इथून पुढे ॲक्सेलरेट करावं लागेल. कारण विशाल शहा याचा खेळीचा जर का विचार केला तर आक्रमकता हा त्याचा स्वभाव आहे. अजूनपर्यंत त्याच्या बॅटमधनं फक्त एक चौकार पाहायला मिळाला, परंतु इथून पुढे जर का शेवटपर्यंत फलंदाजी साकारतोय तर मात्र मोठे फटके पाहायला मिळतील. बॅटचा एज पुन्हा एकदा बॅटचा फेस लवकर बंद केला, म्हणूनच की काय डीप थर्डमॅनमध्ये चेंडू जातोय. जोपर्यंत फिल्डर क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू ग्रिप करतील तोपर्यंत ही धाव मिळेल. एक दिस इज द एंड ऑफ द सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकामध्ये मात्र धावा आल्या आपल्याला पाहायला मिळतात. 2 चौकार पाहायला मिळालेत. 2 चौकार, 3 सिंगल्स आणि 1 वाईट बॉल. धावा येत आहेत या षटकामध्ये. 12 एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर ती 12च्या सरासरीनं 24 वर. प्रज्वल
येस आणि अंतिमचं षटक नवीन गोलंदाज पहिला चेंडू थोडंसं लाईन मिस करतोय आणि आउटसाइड ऑफ स्टिकचा हा चेंडू पंच इशारा करतायत. हा असेल पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली एक. यज्ञेश येतोय गोलंदाजी मार्कवर, ज्यानं खूप चांगलं डेव्हलप केलंय स्वतःकडे असलेलं स्किल आणि या ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक येणाऱ्या दिवसामध्ये एक खूप चांगलं नाव आपल्याला पाहायला मिळेल ते यज्ञेश याचं, कारण गोलंदाजी या डिपार्टमेंटमध्ये खूप चांगला खेळ त्यांना आत्तापर्यंत खेळलाय. यंग जनरेशनचं कौतुक इथं होत होतं. हे आहे मॉडर्न क्रिकेट. त्यांच्याकडे असलेलं फेअरलेस अप्रोच, रिस्क घेण्याची त्यांच्याकडची जी प्रवृत्ती आणि खऱ्या अर्थानं आज जर का बघितलं गेलं तर एकाच शिकवणीमधील 3 समालोचक आज आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच माझ्या समवेत किरण म्हस्कर, पाटण तालुक्याचा ब्रँड कमेंटेटर आणि आज नवी मुंबईमध्ये जाणं कमी वेळेमध्ये खूप चांगला आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आणि प्रत्येक प्रेक्षकाची मने जिंकण्याचं ज्यानं समालोचक म्हणून खूप चांगली भूमिका बजावली आहे. मराठी भाषेवरचं प्रभुत्व युवराज माळी आज जोडले जातील. या आलेल्या चेंडू लॉफ्ट केला. ही आहे ताकद विशाल शहा याची. स्टँड पिक जज अँड डिलिव्हर टुवर्ड्स द लॉंग ऑफ रिजन फॉर 6. यस आणि वन्स अगेन ऑन द बॉलिंग मार्क गोलंदाज यज्ञेश, ज्याच्या मागच्या एका चेंडूवर मात्र षटकार लगावलाय. विशाल शहा याचा उल्लेख होत होता. निलेश कोहली मगाशी आपण पाहत होतो की एक चौकार लगावलाय, परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत जर का विशाल शहा फलंदाजी करतोय तर मात्र खूप चांगला धावपळक आपल्याला पाहायला मिळेल. एक फायटिंग टोटल नक्कीच किरण स्मृती घनसोली हा धावपळकावर पाहायला मिळेल. एकूण धावसंख्या झाली आहे ती 35 वर. यावेळेला मात्र पुन्हा एकदा हॅलो चेक 1 2 3 चेक. हॅलो टेक्निकल एरर फिक्स. थँक्यू सो मच डीजे ऑपरेटर आणि तुमची संपूर्ण टीम जी अगदी मायक्रो लेवलवर मॅनेजमेंट करते आणि आमच्या आवाजाची काळजी तुम्ही घेताय, कारण येणारे 3 दिवस अजूनही पुढचा उद्याचा दिवस आहे आणि उद्याचा दिवस मात्र खऱ्या अर्थानं संपूर्ण दिवसभर आपल्याला मात्र मी म्हणेन फ्लरिश कॉमेंटरी पाहायला मिळेल. मी विनंती करेन आज आमचे कृष्णा म्हात्रे जे फॉर्च्यून लाईव्ह चे आज खऱ्या अर्थानं स्कोर अपडेटर आणि टेक्निकल टीमचे हेड आहेत, मी विनंती करेन की लाईव्ह चॅट तुम्ही ओपन करा. आम्हाला प्रेक्षकांकडनं जाणून घ्यायचं की आज आमच्या सोबत जे समालोचक जोडले जातील त्यांच्याबद्दल प्रेक्षकांचे काय अपेक्षा आणि प्रेक्षकांना काय वाटते, कशा प्रकारचं क्वालिटी समालोचन व्हायला पाहिजे. एखाद्या स्थानिक क्रिकेट, टेनिस क्रिकेट असेल, रबर बॉलची स्पर्धा असेल, अगदी प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा प्रोफेशनल समालोचक नसतात तेव्हा तेव्हा व्यासपीठ आणि संपूर्ण प्रेक्षकांची जबाबदारी, संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी हे स्थानिक कॉमेंटेटर घेत असतात. आणि मुख्यत्वे करून जर का सांगायचं झालं तर या स्पर्धेची जबाबदारी घेतली कालच्या दिवसामध्ये हर्षदजी मडवी त्यांच्या समवेत आम्ही काल पाहिलं. आमच्या रायगड समालोचन असोसिएशनचे न्यू कॅन्डिडेट किरण म्हस्कर जे पाटण तालुक्याचे ब्रँड कॉमेंटेटर आहेत आणि आजच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रापासून आम्ही त्यांच्यासोबत जोडले गेलेत. आमचे परम मित्र युवराजजी माले आपल्याला पाहायला मिळतील. आणि आज जर का बघितलं गेलं तर निलेश कोहली यांचा मागच्या इनिंगमध्ये आवाज ऐकला. उद्याच्या दिवशी रविवारचा दिवस आणि शेवटचा दिवस आहे. बक्षीस वितरण सोहळा देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि उद्याच्या दिवशी मात्र पुन्हा एकदा ज्यांनी खूप चांगलं योगदान या स्पर्धेला दिले ते नेरूलचे सुपुत्र हर्षदजी मडवी पुन्हा एकदा या स्पर्धेदरम्यान जोडले जातील. आणि या स्पर्धेला सचिन सर, या स्पर्धेला ग्लॅमर आणण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. आणि पुन्हा एकदा विनंती कृष्णा मारते आणि संपूर्ण टीम की लाईव्ह कमेंट जर का तुम्ही ओपन ठेवली तर आम्हाला देखील कळेल की प्रेक्षकांना काय अपेक्षा आहे. व्हॉट लेवल ऑफ कॉमेंटरी दे आर एक्सपेक्टिंग फ्रॉम लेवल ऑफ कॉमेंटरी बॉक्स. आणि इथून पुढे मी म्हणेन थोडंसं विनंती करेन स्पीडअप करायचं आहे. गेमला वेल हा तितकाच महत्त्वाचा आहे, कारण आज 12 संघ खेळ करतील. आपण वेळेला महत्त्व देणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण जितकं पैशाला आपण महत्त्व देतो तितकंच महत्त्व वेळेला देणं पूर महत्त्वाचं आहे. या वेळेला मात्र धावसंख्या पोहोचते ती 39 वर. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मी विशाल शहा
स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे 3 चेंडू फेस करत असताना यावेळेला मात्र हा हळवार पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. बदली गोलंदाज ज्याच्याकडे खूप चांगली गोलंदाजी आहे, मागच्या सामन्यामध्ये त्याची अंडरस्टँडिंगचे क्रिकेट आपण पाहायला मिळालं आणि त्याच्याकडे असलेले पेशन आणि टेम्परमेंट आपण पाहिलंय. यानंतरच्या लढतीचे आम्ही अनाउन्समेंट जरूर करू, तत्पूर्वी मात्र 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. या वेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू आउटसाइड ऑफ स्टिक आहे. यष्टीरक्षक चूक करतोय परंतु चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार येईला. मिस फील्डचा चुकीनं इथे मात्र प्रतिस्पर्धी संघाला बहाल केलेला हा चौकार. सचिन सर, पावसाची वाट आपण नेहमीच खेळाडू देखील पाहत असतील. वातावरणाचा विचार केला तर थोडंसं गरमागरमीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते. हवेमध्ये थोडीशी उष्णता जाणवतीये. पावसाळ्याचा सीझन जरी असला तरी देखील पावसाची कमी दर्शवते. संध्याकाळच्या सत्रामध्ये जर का पाऊस पडला तर खऱ्या अर्थानं मॅचमध्ये मजा येईल आणि खेळाडूंना देखील ऑनफिल्डवर आउटफिल्डमध्ये क्षेत्ररक्षण करताना मात्र नक्कीच आपल्याला पाहायला आवडेल. यावेळेला मात्र अंतिमचा चेंडू फुलटॉस आहे. फुलटॉसला मात्र कोणत्याही प्रकारची माफी नाहीये. देर इज नो मर्सी. आणि इथे हा मात्र मी म्हणेन खूप चांगला स्ट्रोक सजवतो. येतोय हा षटकार आणि षटकाराच्या साहाय्याने एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 50 वर. मिनी कॉंग्रॅच्युलेशन्स किरण स्मृती घणसोली संघ. धावसंख्या पोहोचते ती 50 वर आणि अजूनही या षटकामधील 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. तत्पूर्वी मात्र मी विनंती करेन कुमार 11 तुर्बे संघाचा कॅप्टन आणि त्याच्यानंतर शंकर किंग 11 संघाचा कॅप्टन आपण यायचंय प्लीज. चोलेगाव आणि तुर्बे अशी आपल्याला लढत पाहायला मिळेल. यावेळेला मात्र चेंडू जोरकस मारायचा होता. चेंडू बॅटच्या अपेक्षित स्थळी बसत नाहीये. स्वराज चेंडू मागे तोपर्यंत फेकतायत आणि इथे मात्र धाव मिळेल. फक्त एक दुसऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय बाद आणि इथे बाद झालेला फलंदाज अर्जुन आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर ही धाव मिळाली एक. दिस इज द एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट इनिंग. 3 षटकांचा खेळ इथे संपतोय. 18 चेंडूंचा खेळ इथे संपतोय. डीजे मास्टरला आम्ही थोडंसं थांबवतोय कारण इथून पुढे मात्र एक सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू आणि खऱ्या अर्थानं विशाल शहा याचं बॅटिंग अनालिसिस आणि संपूर्ण लेखाजोखा पहिल्या इनिंगमध्ये धावा कशा काय सजल्या गेल्या, धावा कशा काय काढल्या गेल्या त्या लेखाजोखा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. फलंदाजीसाठी आला होता विशाल शहा ज्याच्या बॅटमधनं 12 चेंडूमध्ये 28 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. किरण 3 षटकार त्यानं आपण त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले. 3ही षटकार 3ही बाजूला आपण पाहिले. हे आहे क्रिकेटचं वैशिष्ट्य. हे आहे विशाल शहाच्या बॅटमधलं कौशल्य. त्याच्या बॅटमधनं 12 चेंडूमध्ये 28 धावा आपण पाहिल्या. त्यानंतर अर्जुन कदम हा मात्र थोडासा का होईना परंतु स्ट्राईक पासनं वंचित होता. त्याच्या बॅटमधनं 1 षटकार 1 चौकार आपण पाहिला. एकंदरीत त्याच्या बॅटमधनं 2 मोठे फटके आपण पाहिले. 18 चेंडूमध्ये पहिल्या इनिंगमध्ये धावा आल्या त्या 51 आणि जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 51 या धावा म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला सरासरी काढायची आहे ती 17. तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो पहिली मॅच रंगली ती देखील वन साइड होती. त्या मॅच मध्ये 70-71 धावांचं जे टार्गेट होतं प्रतिस्पर्धी संघांसाठी रनिंग चेसिंग रन रेट जे होतं ते 18 पर ओव्हर होतं तेही काढता आलं नाहीये. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील पर ओव्हर 18चं चेसिंग टार्गेट होतं ते देखील झालं नाहीये. त्यानंतर मात्र या मॅच मध्ये देखील 17चं टार्गेट थोडंसं कठीण होईल परंतु मॅच मध्ये मजा येईल कारण मागच्या सामन्यामध्ये 47 धावांची निलेश पाटील यांची खेळी मात्र मी म्हणेन खूप चांगली बहरली आहे. हॅलो, नक्की सर, कालच्या दिवसांमध्ये देखील जे खेळाडू पाहिले विशाल शाह असतील इतर खेळाडू असतील सर, हे एका रात्रीमध्ये मोठे झालेले खेळाडू नाही आहेत. कित्येक दिवस रात्री यांनी या खेळासाठी दिलेले आहेत. ज्या मातीने नाती दिली त्या मातीमध्ये त्यांनी विजय पराजय सहन केलाय. खूप पराजय त्यांनी आपल्या पाठीशी घेतले आणि तदनंतर हे दिवस त्यांनी पाहिलेत. आज जिथे जिथे जाल तिथे तिथे यांच्यासाठी नक्की टाळ्या येतात आणि सामना आपण पाहतोय हा सामना खेळवला जातोय. चला कॅप्टन या आपण नाणेफेकीसाठी तुर्बे संघाचा कर्णधार या क्विक आणि चोलेगाव संघाचा कॅप्टन क्विक यायचे. बौद्ध कॅप्टन्स एक पाहुणा संघ आपल्याला पाहायला मिळेल. एक नवी मुंबईचा स्थानिक संघ आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच भूषण पाटील यांचा संघ कुमार 11 तुर्बे आणि त्यांच्या विरोधात आज या मैदानावर पाहुणा संघ उपस्थित आहे. मी पुन्हा एकदा पहिल्यांदा शब्द सुमनाने पाहुण्या संघाचं स्वागत करेन. शंकर किंग 11 चोलेगाव कॅप्टन आपल्याला मैदानाकडे आमच्या व्यासपीठाकडे येताना पाहायला मिळत आहेत.
पिछले बरस की बाहों से जा चुकी। प्लीज कम फॉरवर्ड. व्हेरी फर्स्ट वेलकम टू नवी मुंबई आणि तुम्हाला शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. वन्स अगेन हाय स्पिरिट गेम आपल्याला नेहमीच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. बोथ द कॅप्टन्स मी पाहुण्यांना विनंती करतोय. राष्ट्रवादी IT सेल नवी मुंबई आमचे पाहुणे किरणजी शेलाटकर यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक आपण करतोय. कॅमेरामॅन आम्ही विनंती करतोय थोडंसं अँगल आमच्याकडे करायचं आहे. दोन्ही कॅप्टन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. शंकर शेठ चोलेगाव संघाचा कर्णधार. छापा इज द कॉल बाय चोलेगाव कॅप्टन अँड छापा इट इज काय डिसिजन घेतलाय. 5 मिनिटं. यस डिसिजन नक्कीच तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा असतील. परंतु आम्ही नक्कीच तुमच्याशी पुढच्या वेळेमध्ये नक्कीच संवाद साधतोय. ओव्हर टू किरण मस्कर फॉर द नेक्स्ट इनिंग प्लीज. थँक्यू सो मच सर. पहिल्याच चेंडूवरती आगमन केलंय, पहिल्याच चेंडूवरती समाचार घेतलाय, पहिल्याच चेंडूवरती स्वागत केलंय आणि पहिल्याच चेंडूवरती ठोकलाय एक खणखणीत चौकार. संघाच्या धावसंख्येचं अकाउंट ओपन झालंय. श्री गणेशा झालाय. नारळ इथे फुटलाय. तो म्हणजे 4 धावा स्कोर बोर्डवरती. बॅटिंगसाठी आपण पहिली पेअर पाहतोय निलेश आणि त्याच्यासोबत आहे तो म्हणजे स्वराज. मात्र बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय सातारा स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसिडर मिस्टर अर्जुन कदम. मोठं नाव आहे. आणि त्याचबरोबर निलेश पाटीलची बॅटिंग आपण पाहिली तर गेल्या मॅच मध्ये 47 धावा. पुढे निलेश आहे, दुसऱ्या साईडला अर्जुन आहे. पुढे जिद्द आहे तर दुसऱ्या साईडला चिक्काटी. या दोघांमधला खेळ सामना आपण पाहतोय. अगदी कमबॅक करतोय पुन्हा एकदा गोलंदाज. रफ्तार होता या चेंडूवरती. आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव कंप्लीट केली जाते. सर काय बोलाल तुम्ही. पुढच्या साईडला आपण पाहिली तर निलेशची जिद्द आहे तर दुसऱ्या साईडला अर्जुनचा अनुभव आहे. हा खेळ आता जिद्द आणि अनुभव या दोघांमध्ये येऊन पोहोचलाय. किंबहुना असं म्हणता येईल किरण डावखरे हाताचा गोलंदाज आहे म्हणूनच की काय नॅचरल बेनिफिट हे त्याला मिळते. कारण अँगल क्रिएट करतोय. आउटस्विंगचे चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी नक्कीच फेकले जातील. गोठिवली संघाचा विचार केला तर मला वाटतंय डावखरे हाताचे फलंदाज त्यांच्याकडे नाही आहेत म्हणूनच की काय पहिलाच गोलंदाज वापरला अर्जुन कदम. तोही डावखरे हाताचा आणि तो यशस्वी ठरतोय. हा देखा आपण पाहिला. इथे अपील केली जाते मात्र स्वीप फटका मारण्याचा प्रयत्न. 1 धाव तिथे कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावाची कुठलीही शंका नाहीये. एका धावेवरती शांत आणि संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 6 लॉस ऑफ 0 विकेट. ज्या पद्धतीने अर्जुनची गोलंदाजी आपण पाहतोय. लेग ऑफ रॉकेट बॉल बघायला भेटेल. यॉर्कर तुम्हाला बघायला भेटेल. एका पॅकेट मध्ये 3 धमाके तुम्हाला बघायला भेटेल. जादूगर आहे हा गोलंदाज. मात्र यॉर्कर चेंडू खोदून काढलाय. फॉलो थ्रू मध्ये अडवला देखील गेला. हे आहे क्रिकेट. 2 शेअर तर मी 1.25 शेअर. ज्या वेगाने बॉल येतोय त्या वेगाने मागवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. मैदानामध्ये स्प्रे घेऊन जायचं लगेचच. आयोजकांना विनंती करतोय. आयोजकांचं किती चांगल्या दर्जाचं हे क्वालिटी आयोजन आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक एका छोट्या छोट्या गोष्टीवर हे बारकाईने लक्ष देऊन आहेत. म्हणूनच की काय या स्पर्धेला एक चांगलं ग्लॅमर आज आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. प्रत्येक जण या स्पर्धेचं कौतुक करतोय. गेले काही 1 ते 2 वीक पासून ही आज स्पर्धेची चर्चा इथे होते आणि ती चर्चा मात्र यशस्वी एक्झिक्यूट झाल्यानंतर या स्पर्धेचं आयोजन कालचा यशस्वी दिवस आपण पाहिला. 12 संघांनी खेळ केला. अगदी कोणत्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी कोणत्या प्रकारचं आपल्याला टॉलरंट संपूर्ण थ्रू आउट द टुर्नामेंट पाहायला मिळाला नाहीये. आज पुन्हा एकदा 12 संघ आपल्याला खेळ करताना पाहायला मिळते आणि आज हा सामना क्रमांक 3 हॅलो चेक. या मॅच मध्ये मात्र मजा येईल कारण समोर आहे फलंदाज निलेश पाटील ज्याच्या बॅटमधनं मागच्या सामन्यामध्ये धावा आल्या होत्या तब्बल 47. नक्की निलेश पाटीलची बॅट इथे तळपल्या. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न होता मात्र ओळखला तो गोलंदाजाने. तदनंतर आपण पाहिलं तर थोडासा वाईडीच्या दिशेने यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होते मात्र 1 धाव तिथे रोखू शकले नाहीत. तर 1 धाव मैदानामध्ये कंप्लीट झाल्यानंतर संघाची धाव संख्या 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. आतापर्यंत पाहिलं तर पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूंचा खेळ झालाय. म्हणजे हा गोलंदाज कुठेही असा एक टप्पा चुकत नाही. ज्या टप्प्यावरती याचा कार्यक्रम होईल असा कुठलाही टप्पा अजून अर्जुनने टाकलेला नाहीये. आणि 5 पैकी किरण 3 चेंडू हे वाईट यॉर्कर फेकलेत. मिचेल स्टार्क ची आठवण आली आहे.
डावखुऱ्या हाताचा यशस्वी यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून ऑस्ट्रेलिया संघाचा स्ट्रायकिंग बॉलर, त्याची आठवण करून देणारा हा मी म्हणेन प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजीचं हे पृथक्करण. अंतिमचा चेंडू, अंतिमच्या चेंडूवर स्वराज आणि संघाला मात्र अपेक्षा असेल की एक मोठा फटका येणं हे गरजेचं आहे, कारण समोर टार्गेट आहे 52 धावांचं. शेवटचा चेंडू तो देखील वेगवान आहे, अचूक टप्प्यावरती आहे, चुकी होते. एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. ही गोलंदाजी आहे, बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या एकने पुढे जाते, ती म्हणजे 8 या धावसंख्येवरती. जाळं विणत होता अर्जुन, ज्या पद्धतीने ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग करत होता, यॉर्कर चेंडू टाकत होता, तो जाळं विणत होता. आपल्या मोहामध्ये फलंदाजाला अडकवत पाहत होता, मात्र फलंदाज अजूनही सुखरूप आहे. पहिली पार्टनरशिप बिल्ड होते, ती म्हणजे स्वराज आणि निलेश मध्ये. संघाची धावसंख्या पाहतोय जाऊन पोहोचते ती 8 या धावसंख्येवरती. थँक्यू डीजे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 9च्या घरामध्ये, 8च्या घरामध्ये 52 धावेचं आव्हान आहे. 52 रन्स टू विन आणि पहिल्या षटकाचा खेळ झालाय सर. आणि चेसिंग रन रेटचं जे फेम आहे ते फेम बघा. पहिल्या सुरुवातीला जे 17 धावांचं जे चेसिंग रन रेट होतं, आता मात्र 22 वर येऊन ठेपलंय. षटकामध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त 44 धावा हव्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात ते फक्त. आपण चर्चा करत होतो चेसिंग रन रेटचं. चेसिंग रन रेट सुरुवातीला होतं 17चं, ते येऊन ठेपलंय आता 22 वर. म्हणजे प्रति षटकामागे 22 धावा, म्हणजे तुम्हाला 4 मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. समोर आहे स्वराज आणि त्याच्या समवेत निलेश पाटील, उमेश म्हात्रे. हा अनुभव इथे हा दुसरा गोलंदाज म्हणून वापरला जातोय. पहिलाच चेंडू हा मी म्हणेन हाईटनं बीट केलंय ते स्वराज आला आणि पहिला चेंडू उमेश म्हात्रे. अर्थातच किरण स्मृती घणसोली या संघाच्या नावे ठरतोय. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये मात्र इथून पुढे हाणामारी स्वीकारावे लागेल. खेस कसा होईल त्याच्यावर मात्र संपूर्ण चित्र हे डिपेंड असेल. घेर बदलावा लागेल. घेर बदलतोय, सुरेख लांब लचक हा जातोय षटकार. मी आधीच म्हटलं होतं घेर बदलावा लागेल. मी काय करू शकतो त्याही पेक्षा मी करून दाखवेन, तो आहे स्वराज. आणि पहिल्याच चेंडूवर बीट केल्यानंतर बीट होईल तो स्वराजच काय. इथे मात्र या चेंडूवर आक्रमक पवित्रा घेतोय आणि फुलोर लेनचा चेंडू त्या चेंडूला सरळ भिरकावून देतोय. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला बरोबर एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनच्या वरनं आणि हा येतोय संघर्षमय षटकार. चेंडू आणि धावांमधलं अंतर हा कापतोय. आता मात्र येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 10 आणि जिंकण्यासाठी 6 धावांचा फरक आणि इथे मात्र 38 धावांची गरज आहे. उमेश मात्र ऑन द बॉलिंग मार्क पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं. पुन्हा एक फटका येतोय सर, हा देखील जातोय सीमारेषे पार. बॅक टू बॅक 2 षटकार सर येतात. शंख इथे फुकलेला आहे, स्वप्न पाहतोय. आणि सर संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे, तो संघर्ष आपण पाहतोय. स्वराजने आग ओकले या मैदानामध्ये. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये अर्जुन कदमने आग लावली, मात्र स्वराजने इथे पाण्याचा बंब आणून ती आग विझवली. आता अक्षरशः आग लावतो या मैदानावरती सर. धन्यवाद. त्याही पलीकडे जर का म्हणायचं झालं तर तुम्हाला संधी आहे हिरो बनण्याची. ती संधी मात्र नक्कीच सुरुवात खूप चांगली करतोय आणि समीकरण येऊन ठेपली आहे ते 9 चेंडू आणि 32 धावा. 9 चेंडू 32 धावा म्हणजे जवळजवळ 8 चौकार तुम्हाला ठोकावे लागतील. आणि इथून पुढे मी म्हणेन जर का षटकार असेच येत राहिले तर मात्र समीकरण आणि ह्या सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, यात तील मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उमेश म्हात्रे. या वेळेला पहा इथे मात्र मन मस्तिष्क आणि मनगणामधली ताकद तो दाखवतो आणि स्वराजाच्या बॅटमधनं येतो हा पुन्हा एकदा एक अफलातून क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा स्ट्रोक. याला म्हणतात रबर बॉलची सौंदर्य. रबर बॉलचं हे आहे ग्लॅमर आणि हेच ग्लॅमर मी म्हणेन प्रेक्षकांना अपेक्षित असतं. आणि म्हणूनच की काय क्रीडांगणाबाहेरील प्रेक्षक आणि त्यांच्या खेम्यामधून टाळ्याच्या गजरानं या षटकाराचं स्वागत इथं केलं जात आहे. आता मात्र समीकरण येऊन ठेपले ते आमच्या सोबत मात्र नक्कीच गुणलेखक आम्हाला सांगतायत ते म्हणजे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. पहा सामना कुठे होता आणि सामना येऊन कुठे ठेपलाय. ही आहे क्रिकेटची मजा. दिस इज ऑल अबाउट एंटरटेनमेंट. जरी
ब्रिटिशांनी सांगितलं असेल क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन, आम्ही भारतीय सांगतोय क्रिकेट इज ऑल्सो अ गेम ऑफ एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट. खूप चांगला खेळ साकारला जातो आणि समीकरण 8 चेंडू 26 धावा. नक्की ज्या पद्धतीने 6वा घेर टाकला इथे बॅट्समन स्वराजने, स्वप्न तो पाहतोय, ते स्वप्न साकार करण्यासाठी त्याच्या मागे तो धावतोय आणि तो यशस्वी होतोय. मात्र गोलंदाज देखील आपण पाहिला अराउंड विकेट टाकण्याचा प्रयत्न तिथे स्वराजसाठी बाउन्सर चेंडू, हाफ ट्रॅकर जरूर आहे आणि पंचांचा इशारा येतोय स्वैर मारा. सर इथे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय गोलंदाजाकडून, मात्र तो सपसेल फेल ठरतोय. स्वैर मार इथे येते. नक्की 6 असेल व्हाईट बॉल, कारण रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये डोक्याच्या वरनं बाउन्स चेंडू जेव्हा जातो तेव्हा पंच तुम्हाला दंडित करतायत आणि दंडित केलेल्या चेंडूवर धाव मिळेल एक. 1 मोर ॲडेड इन द एक्स्ट्राज, 1 मोर ॲडेड इन द टोटल स्कोर. आता मात्र समीकरण येऊन ठेपले ते 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. समोर आहे यंग टॅलेंट मिसेस स्वराज, समोर आहे गोलंदाज अनुभवी या गोलंदाजावर इथे मात्र प्रहार करतोय, याला म्हणतात भीमटोला, वज्रटोला. आणि इथे मात्र चेंडू सरळ विरकावून दिला षटकारासाठी. हा येतोय पुन्हा एकदा षटकार आणि षटकाराच्या साह्यानं समीकरण येऊन ठेपते ते 7 चेंडू आणि 19 धावा, ज्यांना मागच्या मॅच मध्ये धुव्वाधार 47 धावांची फलंदाजी केली. आतापर्यंत त्याला मात्र स्ट्राईक मिळाली नाहीये, परंतु आता इथून पुढे संपूर्ण जबाबदारी या मॅचची रिस्पॉन्सिबिलिटी ज्यानं खांद्यावर घेतली आहे तो यंग टॅलेंटेड बहादूर ब्रेव असा हा करेजियस खेळाडू नाव आहे स्वराज. हो अटॅक मध्ये आहे आता, इथे मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये. समोर आहे उमेश, यावेळेला पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड चेंडू झाले सरळ लॉंग ऑन मध्ये. जोपर्यंत अर्जुन कदम चेंडू ग्रीप करतील, थ्रो करतील, तोपर्यंत ही धाव मिळेल फक्त 1. आणि येऊन पडतंय समीकरण, ते म्हणजे अंतिम अखेर निर्वाणीचे फायनलचे राहिलेले उरलेले 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. समीकरण 18 धावा आणि ज्या पद्धतीनं किरण ही फलंदाजी चालली आहे, 18 धावा इज गेम ऑफ जस्ट 3 सिक्सेस. कारण जेव्हा जेव्हा हार्दिक पांड्या मैदानामध्ये फलंदाजी करतो अशी समीकरण असतं, प्रत्येक भारतीयाला वाटत असतं की हा मॅच 3 ते 4 चेंडू फिनिश करेल. अगदी त्याच रिझम मध्ये तोच धाकट बांधा आणि इथे मात्र फेअरलेस अप्रोच, करेजियस माइंडसेट घेऊन मैदानामध्ये उतरलाय तो स्वराज. आणि त्या स्वराजला स्वतः कॅप्टननं मात्र खूप चांगली साथ दिली आहे. फायनलचं मॅथमॅटिकल अनालिसिस, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन, इक्वेशन आपण जर का सांगायचं झालं तर अंतिमचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. नवीन गोलंदाज ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे, कमबॅक करून देऊ शकतो, तो गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय. हे चेंडू मात्र नक्कीच ठरवतील तुमचं या स्पर्धेमधील पुढचा प्रवास, या स्पर्धेमधील तुमचं स्थान. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. नक्की 6 चेंडू 18 धावा, 18 धावा 6 चेंडू. पहिला चेंडू प्रगतीपथावर, पहिल्या चेंडू होते आपण पाहिलं, फटका चुकला जरी जातोय, पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेची तमाम शंका आहे. बॉल उचलतोय, फेकी करतोय, तोपर्यंत डेंजर झोनला आहे तिथे फेकी अजूनही होत नाही. क्रिकेट आहे, चुकीला माफी नाही, हे क्रिकेट आहे. इथे तुमची नजर चुकली तर मागच्या दाराने चोरी होती, ती झाली 2 धावांची. नक्कीच मायनर मिस्टेक, अगदी मी म्हणेन मायक्रो लेवलवर आखो में इशारा केला. निलेश पाटील यांचं जर का थोडंसं ऑब्झर्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करूया आपण. निलेश पाटील यांना क्रीज सोडायची नव्हती, कारण त्यांना स्वराजला स्ट्रायकर एंडवर आणायचं होतं, परंतु त्यांनी पाहिलं की नॉन स्ट्रायकर एंडमध्ये कोणताही खेळाडू बॅकअपसाठी नाही आहे. तदनंतर त्यांनी क्रीज सोडली आणि मात्र 2 धावामध्ये 1 धावी मोफत मिळाली आहे. 1 धावाला मात्र कन्वर्ट केलं 2 धावांना, येऊन समीकरण ठेपते ते अंतिमचे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 16. नक्की इथे कुठलीही चुकी तुम्हाला करायची नाहीये, कारण की इथे जर चुकी झाली, दुसऱ्या चेंडूपर्यंत आपण जाऊयात. हाफ ट्रॅकर जरूर होता, मोठा फटका मारायचा होता, मिड विकेट करून क्षेत्ररक्षक येतो, 1 धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेची शंका तिथेच थांबवले, 1 धावेवरती शांत बसल्या. कारण की इथे जर चुकी झाली सर आणि तुमच्या चुकीमुळे जर संघ तुमचा बाहेर गेला तर ती येणारी चुकी महिनाभर, आठवडाभर, वर्षभर, 365 दिवस मनाला टोचेल, एखादा ब्रेकअप परवडेल. कारण की परत पुढच्या वर्षी तुम्हाला या आयोजनाची वाट बघायला लागेल सर. नक्कीच परतीचा प्रवास हा खूप दुःखदायक असतो. ज्याचा ब्रेकअप झाले त्याला विचारा आणि जे मॅचमध्ये हारलेत त्यांना विचारा, परतीचा प्रवास जड पावलांनी कसा असतो.
बाईकचा स्पीड 40च्या वरती जात नाही जेव्हा आपण हारून घरी परत असतो आणि येताना मात्र आपण 60 ते 65च्या स्पीडने येतो. हा आहे सायकोलॉजिकल इम्पॅक्ट. गोलंदाज मार्क ओव्हर द विकेटनं. पहिला चेंडू या वेळेला खूप चांगला स्ट्रोक निलेश पाटील याच्या बॅटमध्ये. इथे मात्र नक्कीच नशीब बलवंत आपल्याला पाहायला मिळतेच, नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. इथे या वेळेला मात्र मैदानामध्ये हा येतो नशिबाचा चौकार, परंतु या चौकारानं समीकरण केलंय आणि इथून पुढे मात्र धावा तुम्हाला काढायच्या आहेत. येणारा चेंडू फक्त आणि फक्त 3 आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. ही आहे पैसा वसूल मॅच, ही आहे हाय व्होल्टेज मुकाबला. एका साईडला जिंकण्याचा आनंद तर दुसऱ्या साईडला हारण्याची भीती. या दोघांमधला क्षण टेन्शनवाली मात्रा म्हणजे क्रिकेटची खेळपट्टी. ही आहे क्रिकेटची पंढरिया, हे आहे रणसंग्राम, हे आहे रण. एका साईडला जिंकण्याचा आनंदाच्या लाटा आहे तर दुसऱ्या साईडला हारण्याची आनंदाची आहोटी आहे. या दोघांमधला खेळ मैदानामध्ये खेळला जातोय आणि प्रेक्षक राजा वर्ग या आयोजनाला भरभरून प्रेम देतोय, पोचपावती देतोय, पाठीवरती थाप देतोय. जरूर. थ्रू आउट द टुर्नामेंट आयोजकांना काय हवं असतं? आमची संपूर्ण स्पर्धा निर्विघ्नपणे आणि यशस्वीरित्या संपन्न होऊ दे, अगदी हीच अपेक्षा असते आणि ती अपेक्षा आतापर्यंत मी म्हणेन खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा संपन्न होताना. फायनल 3 बॉल्स टू गो जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. यावेळेला चेंडू हवामध्ये, इट्स गॉन अप अप up and down into the crowd for a huge 6 by Mr. Captain who is leading from the front. कर्णधार कसा असावा सचिन सर? कर्णधार कसा असावा? किरण मस्कर, कर्णधार कसा असावा? प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी म्हणेन हा जबरदस्त अनुकूल खेळ. आतापर्यंत स्ट्राईक मिळत नव्हती, परंतु स्ट्राईक मिळाल्यानंतर संघाला गरज होती ती मोठ्या फटक्याची. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना हा येतोय षटकार. या षटकारानं आता मात्र शेवटचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय ते अंतिमचे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. खरा खेळाडू कोण असतो? नक्की सर, टप्पा चुकला इथे. मी नेहमीच सांगतो बाहुबलीमध्ये जेवढा कटप्पा महत्वाचा क्रिकेटमध्ये तेवढा टप्पा महत्वाचा. टप्पा चुकला, कार्यक्रम झाला. 2 चेंडू 5 धावा, 5 धावा, 2 चेंडू 2 चेंडू 1 षटकार 1 षटकार, 2 चेंडू 2 चेंडू 1 चौकार. हे समीकरण. यॉर्कर चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वेगाने जातोय. तिथे क्षेत्ररक्षक आहे अर्जुन, बॉल पकडतोय, फेकी करतोय. एका धावेवरती शांत बसावं लागेल. पहा सचिन सर, तुमचं लक्ष आहे का? मॅच कुठे होती आणि मॅच कुठे आली आहे? मॅन हु हॅज हाय पोटेन्शियल, हाय कॅलिबर, हाय स्किल सेट, नाव आहे स्वराज. ज्याच्या बॅटमधनं तडाके बंद फटकेबाजी आपण पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये पाहिली. त्याला मात्र आता या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये एका चेंडूवर जर का चौकार तो खेचतोय तर ही विल बी द हिरो ऑफ द मॅच. परंतु इथे ज्या गोलंदाजाकडे खूप चांगलं कौशल्य आहे, विविधता आहे, व्हेरिएशन आहे. मागचा चेंडू यॉर्कर लेनचा त्यानं फेकला होता, त्याला देखील शुभेच्छा असतील. या गोलंदाजासाठी देखील एकदा कौतुकाचं वर्षाव आपण करूया. नाव आहे कल्पेश, ज्यानं खूप चांगला संघर्ष केलाय. आणि इथे हा सामना प्रेक्षकांनो तुम्हाला जर का आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या या सामन्यासाठी. नक्की या आयोजनासाठी देखील एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात. 1 ball to go, 4 to win, 4 to win, 1 to go. Here we go. Last ball of this very last over. गोलंदाज येतोय तो कल्पेश, समोर आहे मिस्टर स्वराज. चेंडू जातोय, फसतोय की काय? आणि फसला गेला सर. मी आधीच सांगितलं होतं. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. नशीब हे बहादुरांना नेहमी सहाय्य करतं. नशीब बहादुरांना नेहमी सहाय्य करतं. हेच पाहिलं आपण. मगासचा चौकार आणि हा विजयी चौकार. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. गोटिवली संघ होतोय विजयी. नक्की. इथे मात्र विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. आधीच सांगितलं होतं जर चुकी होते आणि सर चुकी झाली. ही कॅच आता मला सांगा रात्रीची झोप उडवेल. ही कॅच जेव्हा आठवेल तेव्हा घाम येईल, कारण की या कॅच मुळे सामना